देख सकते हो हमने क्या लाया है पापा के मामा के घर से। होऊ शकतात अशा काही गोष्टी होत असतात. काही शहरातल्या लोकांना असं वाटते की हे अंधश्रद्धा आहे सर्व, पण काही कशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होत राहतात. हे काय आहे पहिल्यांदा बघितलं आहे लाईफमध्ये. आम्ही लाईलं एकदम रेअर चीज वाढलाय. आराध्यामुळे बीपी वाढलाय. कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो आज आपली सुरुवात झाली आहे अशी गोड चहा आणि गोड बिस्किट हे आपण खाणार आहोत. आणि बाहेर कामसुद्धा चालू झालं आहे जे मस्त आहे सकाळ इकडे. तुम्ही डायरेक्ट साफ न करता डायरेक्ट पेटवायला चालू केलं. तर थोड्या वेळ ते करून जाईल पेटवते. मी फक्त आराम करणार आहे. काय बोलणार? हे का करत आहेत आपण? पावसाळ्याची तयारी. जोरात बोला. पावसाळ्याची तयारी झालाय. ओके. का? गवत वगैरे वाढते ना, हां. साफसफाई करून ठेवायची. आजू तू बघत असे आजूबाजूला पूर्ण शेतकरी आपल्या पावसाळ्याची तयारी चालू केलेली आहे. पर नाश्ता पानी करने के बाद अब हम जा रहे हैं. कुठे चालले? गोरा तू दिसे काय कॅमेऱ्याच्या समोर आहे का इकडं? गोरा मी जात काय करायला चाललोय थोडस एक हॉस्पिटलमध्ये पण थोडस चाललंय कशाला चाललंय? बीपी चेक करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काय नाश्ता वगैरे होईल. घरी कांदा पोहे केलेले, पण आपल्याला काय गावची थोडीशी चव वडापाव बेस्ट मिळतात इथे गोव्यामध्ये, ते टेस्ट करायला चाललेलं आहे. थोडासा निसर्ग फिरण्यासाठी काय पाहिजे. दोस्तो काकांची बीपी वाढलेली आहे. कशामुळे बीपी वाढलाय? आराध्यामुळे बीपी वाढलाय. का काय आहे? बीपी चेक केली आपण पहिल्यांदा. हां. तर 160 to 97 जास्तीच आहे. किती पाहिजे? नॉर्मली 120 130च्या समथिंग पाहिजे. जास्ती गरम. आता माझा विचार आहे की आपण अजून 10 मिनटं थांबू, रिलॅक्स बसू. आता आपण डायरेक्ट बाईकवर आल्यावर म्हणून डायरेक्ट चेक केली म्हणून वाढले असेल. एकदा बाईक आता 10 मिनटं रेस्ट घेतल्यानंतर आपण एकदा चेक करू. परत चेक करू. ओके. थोडीफार समजेल आपल्याला एक्झॅक्ट. आणि हे काय आहे टोटल? हे सर्व गोव्यामधलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे. इथे सर्व इलाज होतात. गव्हर्नमेंट इज बेस्ट. चांगले मेडिसिन्स वगैरे सर्व मिळतात तिथे. आम्ही लहान असताना आम्हाला जेव्हा ताप वगैरे यायचे तेव्हा आम्ही या दवाखान्यात यायचे. आणि तेव्हापासून म्हणजे आज गेले 40 वर्षापासून ते हा दवाखाना अजून तसाच आहे. आपण वेल मेंटेन आहे. सर्व बाजूला ते बघू शकता तुम्ही. बाजूला हिंदी बोलना थोड़ा हिंदी. हाँ. सब देख सकते हैं आप आजू बाजू में. सब इधर जिम का देख सकते हो गाइस, एकदम प्रॉपर बना है. आराध्या यहाँ पे कूद रही है. देखो एकदम प्रॉपर, मतलब रिलॅक्स करने के लिए बना है सब. या समोसाचं स्पेशल गोष्ट सांग की फेमस काय वाड्यामध्ये? मला पेपर समोसे बोलतात. हां. आणि याच्यामध्ये जे आपलं जे मटेरियल आहे बोईसरमध्ये मटेरियल आहे. बोईसरमध्ये पण आहे. त्याच्यामध्ये ते वाटाण्याचे समोसे बोलतात त्याला. ओके. त्याच्यामुळे हे फेमस आहे. वाटाण्याचे समोसे. और खाना पानी करने के बाद अब हम जा रहे हैं अपने घर पे. तो अब हम आ चुके अपने घर पे. सब आवर रहे अपना अपना काम. तो आप देख सकते हो जब तक हम गोरा में घूमने गए थे. ओके. हम तब तक ये सब जला के खाक कर दिया. सब क्लीन कर दिया इन लोगों ने. यहाँ पे पूरा उसको जला दिया है. सो अब हम क्या कर रहे हैं, पापा के मामा के पास जा रहे हैं, जो कि इस पहाड़ से उस पहाड़ में ना का कितने मिनटाच्या अंतरावर? 10 मिनट के अंतर पे. तो चलो उधर जाते हैं. तो एक्चुअली हम जा रहे हैं मम्मी पापा के महीस है. देखो महीस. सो अभी हम जा रहे हैं, शॉर्टकट मारा है. वो कार लेके आ रहे हो, उधर से आएंगे. हम स्कूटी से जा रहे हैं. मम्मी ने एकदम रेडी होके जा रही है, अच्छी सून जैसी. तो चले देखते आगे. गांव में बन के जा रही हूँ. अच्छी है ये
अच्छी है समजते. अच्छी आहे, चांगलीच आहे ही, वाईट नाही. बघू आता काय होते पुढे. आईची ओ माय गॉड, काढता काढता ओ थोडंसं माय पण बघू गॉड. शकतात. ऊपर से आज इसका एनिवर्सरी है, इसका ओके. पापा का, और हाँ, मेरे मामा का बर्थडे है. तो मम्मी को लेके जा रहा हूँ मैं. हाँ, और पापा से चुरा के मम्मी को मैं लेके जा रहा हूँ. तो चलो जाते हैं, 10 मिनट की दूरी पे है ये. अभी मैं गाड़ी चला रही हूँ. अभी मम्मी बोल रही कि मुझे गाड़ी चलाने दे. हाय, चालू मैं गाड़ी चला रही हूँ. नदी देखो कैसा ओसाड़ पड़ा है इधर, और ये है अंत, सबका अंत इधर होता है. देखो ऐसा ओसाड़ नदी पड़ा है इधर. मतलब गाइस, अब जो अपना ग्लोबल वार्मिंग है वो इतना ज़्यादा बढ़ चुका है, लाइक इतना गर्मी हो रहा है. ऐसे सुंदर सुंदर लड़कियों की वजह से गर्मी बढ़ रहा है. गाइस, इसका रोस्ट करने में मज़ा आता है और इसकी तारीफ करने में मज़ा आता है मम्मी का. मैं क्या करूँगा, मम्मी के साथ आऊँगा और मम्मी को ही चलाने बोलूँगा गाड़ी, क्योंकि मुझे अब कंटाला आता है स्कूटी चलाने के लिए. बरोबर ना, चालू है. येस, मैं चालवेन ना. हाँ, वैसे भी हमारा लाइफ इंश्योरेंस है, सो कुछ टेंशन की बात नहीं है. बरोबर ना मम्मी. येस. हाँ, चलो जल्दी से अब चाहते हैं उधर मामा के पास, पापा के. फोटो ना आहे, मी आता व्लॉग बनवायला चालू केलेत. आता काका व्लॉग बनवायला चालू केलेत मी. हा, पप्पाचे आजी आजोबा आणि तुझे मम्मी आई माझे, बाबांना दाखवतो ना, आई बाबांना दाखवतो. या बाबांना पण दाखवतो. पप्पांच्या मामी आणि मामा. तर व्हिडिओ आता सुट्टीमध्ये फुल मी काम करणार आहे. आमचा काका आणि मोठ्या काकाची मुलगी आलेली. आता काका पण आलेला आहे. क्या मिला इधर, एकदम रेयर चीज, राजदूत. और ये रही हमारी CB100. चौघडी. काय बोलतात त्याला? मामीनी चौघडी बनवले, त्याला चौघडी बोलतात. आणि टेस्ट कशी असते याची? खूप छान. गावा साईडला असंच जेवण बनवतात. कशात खातात ते? ते हे गावठी कोंबड्याबरोबर रश्श्याबरोबर खातात. खूप छान लागतं गावा साईडचं जेवण. उलट कॉम्बिनेशन आहे ना. खूप छान कॉम्बिनेशन. गोड तिखट बरोबर हा खायला. हा, तसंच बनवतात. त्या दोन बहिणी खूप माझ्या खातायत. या दोघी खातात, खूप जीवावरती खातात दोघी जणी. मामा, याने घेतलंच नाही ऍक्च्युली. मामा. सो अभी हम आए हैं करवंद लेने, और मेरी मम्मी. दादा, हे करवंद माहिती आहे. चल लागला व्हिडिओ काढायला. तू त्यात व्हिडिओ काढायला लागलास म्हणून मी बघायला लागली. आयता देईल मम्मी आता खायला. गप बस रे, पुढ चल. का बोल, ठिबक सिंचन काय असते? ठिबक सिंचन काय असते? मला ना माहिती. सिंचन मध्ये मी सांगतो इन शॉर्ट. नाही चांगलं दे, नाही तर माझ्या मी चुकीचं बोललो तर लोक सांगतील. ठिबक सिंचन काय असते ना, पूर्ण झाडांकडे पाईपलाईन असते आणि त्या झाडांच्या प्रत्येक पाईपलाईनकडे एक एक होल असतो. जसे की आता इकडे पण असेल कुठेतरी. इथे पण एक पाहू शकता तुम्ही, इथे एक ब्लू कलरचा होल आहे. सो ठिबक सिंचनमुळे ॲक्च्युली जो टाईम आहे ना तो सेव्ह होतो, आणि प्रत्येकाला लागते की भाई प्रत्येक एक झाडाला जाऊन पाणी ढालण्यापेक्षा एकच डायरेक्ट नळ असतो, तो चालू केला की प्रत्येक एक नळामधून पाणी येते. तसं आता तुम्हाला दाखवतो, इकडे पाणी येईल थोड्या वेळ. हे बा. सो इन शॉर्ट, याच्याने आपला टाईम सेव्ह होतो. दुसरं, याच्यामुळे प्रॉपर प्रत्येक झाडाला इक्वल पाणी मिळते. बरोबर. एक प्लांट बी आहे,
कुठे आहे वांगा वांगा हा बघ वांगा गावठी बघ चालल्या किती आहेत. ए ते काय ग किडे तरी एक किडेच आहे हे लालवाले किडे कसले आहेत त्याच्यातूनच मिरची बनते. हट ओ भाई हे काय आहे मी पहिल्यांदा बघितलंय लाईफ मध्ये हे कोणते असे कॉक्रोच आहेत लाल कलरचे ओ माय गॉड अरे ऑलमोस्ट सगळीकडे आहेत पप्पा त्याला तू एक आता व्हिडिओ बनवत आता इथं ते खाली उजेड मस्त आहे ना. मायावर भेटले ना म्हणून व्हिडिओ बनवतो तो दोस्तों फाइनली सबको अलविदा काय पप्पा काय बोलत अलविदाला काय बोलतात मराठीतून सबको अलविदा करके अब हम जा रहे हैं अपने घर पे मंदिर आहे बघ ते त्याला गुफा आहे गुफेमध्ये ना मंदिर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मंदिर आहे आम्हाला ओके आणि हे हे हा ऍक्च्युली भीमानी हे टाकलेलं दगड का डायरेक्ट नदीच्या मधून ते भीमाला काय भीमा म्हणजे पांडवांना काय ते हे दिलेलं की तेवढं टायमात तुम्ही ते हे पार करा मग तुम्हाला हे तेव्हा सूर्योदय झाला मग ते अर्धी कामं राहिली तिकडे तो आंबा आहे देवीला म्हणून ते त्या टायमाला ती भरपूर जुनी गोष्ट आहे जुनी गोष्ट आहे म्हणजे पहिले लोकांकडे दळणवळण म्हणजे उदाहरणार्थ गाड्या घोड्या या नव्हत्या त्या लोक सायकलवर प्रवास करायची आणि त्याच्यात पुढे गेलं ना तर तरी फॅक्टरी आहे त्या फॅक्टरी लोक 3 शिफ्ट करायचे फर्स्ट सेकंड म्हणजे सकाळी 7 ते 3 3 ते 11 11 सकाळी 7 तसं लोक सेकंड शिफ्ट जायचे 3 ते 11 त्या टायमाला कसं ग्रुपवाले असायचं काही लोक कामावर यायची काही नाही यायची अशा टायमाला लोकांना कसं कधी कधी एकट्या यायला लागायचं मग अशा टायमाला ना तिकडे आलं ना त्या माणसाला आपाप भीतीसारखी वाटायची म्हणजे लोकांसोबत त्याची जाणीव होती त्या गोष्टीची की आपाप लोकांना तिकडे भीती वाटायची कधी कधी आलं का कोण लहान मुलगा दिसायचा कसला आवाज यायचा कोणाला एखाद पडलेली वस्तू सापडवायची जर एखादी चुकून ती पडलेली वस्तू माणसाने उचलली ती माणसाला पुढे जास्ती म्हणजे त्याचा भरपूर प्रभाव पडायचा मग त्याच्या याच्यावर काही म्हणजे हे पडायचं त्यामुळे कधी असंच एकदा गोष्ट माझे काका छोटे पप्पाचे भाऊ ते काका एकदा येत कोणते होते काका असताना- नाव काय पप्पा आपले हे दिनकर का काय येत होते तेव्हा त्याला चुकून असा 1 रुपया सापडला त्याने तो त्या टायमाला 1 रुपया म्हणजे बहुत त्या टायमाला ओळखायचं त्याने तो 1 रुपया उचलला आणि खिशात टाकला खिशात टाकल्यावर काही थोडे लांब गेले ते कमीत कमी 10-15 सायकलचे पायडल मारले असतील तो आपोआप त्याला तो सायकल एकदम जड वाटायला लागली त्यामुळे ते कसे त्यांना काय वाटलं जाऊ दे असं सायकलच्या पायड्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल ते मग चालता थकून गेल्यानंतर त्यांना काय जाणीव झाली काय माहित जेव्हा त्यांनी ते खिशातला 1 रुपया फेकला ना बाहेर तेव्हा ती फेकल्यानंतर ती सायकल हलकी झाली नंतर ते घरी आले त्या लोकांना म्हणजे आधीपासून माहित होतं की इथे असा प्रॉब्लेम आहे नंतर ही गोष्ट मित्र सांगितलं तर माहित पडलं की असा इकडे प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या लोकांनी मग आता थोडीशी हे केलं तर त्याच्यानंतर काही पैशांनी माझ्या मामा मामी असे रात्री येत असताना अचानक याला गेलेले ते कीर्तनाला गेलेले त्या पुढच्या गावामध्ये रात्री 12:30-1 वाजलेला टाइम झालेला ते येत असताना ना मामीला ना छोट्याचा मुलगा म्हणजे जवळ 3 वर्षाचा मुलगा ना 12:30-1 वाजता ना रस्त्यावर धावताना दिसला कोणते मामा पण हे मामा मामी ना दौलत मामा दौलत मामा हा त्यांना त्या रस्त्यावर त्यांना धावताना मुलगा दिसला तो इकडनं जाऊ रस्त्यावर धावताना दिसला आणि मामी एक साईडला बसले असताना त्यामुळे ते मामीचं लक्ष मागे होतं आणि मामाचं लक्ष पुढे होते तर मामाला तो समोरून एक 8 फूट उंच माणूस पुढून येताना दिसला तो मग लहान माणूस आहे ना तो मामी दिसत नव्हता मामी पाठीमध्ये लहान मुला बघत तर मामी सांगते की रोड पण खराब आहे की मामी सांगते मामाला की थांबवा तिकडे लहान मुलगा आहे पण मामा काही थांबवत नव्हता मामाला माहित होतं की असं प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा मामाने गाडी त्या मंदिरापर्यंत नेली मग थांबवली तर मामीने मामाला विचारलं की कधीपासून तुम्हाला सांगते गाडी थांबवा तुम्ही थांबवत का नाही तर मामा सांगतो अगं कशी थांबवणार पुढे एवढा मोठा माणूस होता तिकडे माणूस तर तुम्ही बघितला नाही का तू बघितला नाही का तर मामी सांगते मला दिसलं नाही मला उलट मागे लहान मुलगा इकडून तिकडून खेळताना उड्या मारताना दिसत होता त्यामुळे मी तिला सांगत होते अशी काही गोष्टी आहेत तिथे म्हणजे इन शॉर्ट की तो जो माणूस हलणार होता तो जे मामा आहे त्यांना तो मोठा 8 फुटाचा माणूस दिसत होता
आणि तोच व्यक्ती मामींना लहान मुलगा दिसत होता, बरोबर? हा. तुम्ही पाहू शकता तशा काही गोष्टी होत असतात. लाईक शहरातल्या लोकांना असं वाटते की ह्या अंधश्रद्धा आहे सर्व, पण काही कशा पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज होत राहतात. अशाच पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज पप्पांनी पाहिलंय का? मी सहसा कंपनीतून मला वाटते ही जवळजवळ 20 वर्षापूर्वी गोष्ट आहे. मी कंपनीला सेकंड शिफ्ट पण येणार होतो ड्युटीवर. पण अचानक कंपनीमध्ये ही रॉ गाडी आली. त्यामुळे रॉ गाडी खाली करायला माणसं नव्हती. त्यामुळे सरांनी मला सांगितलं की तू गाडी खाली कर आणि तुझा मित्र एक दुसरा मित्र आहे, तुम्ही दोघांनी तेवढं मटेरियल खाली करा ना. मग लागेल तुझं हे करतो. तर माझ्या वडिलांची तब्येत त्या टायमाला खराब होती. तर मी सायराला सांगितलं की माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे, तर मला अर्जंट द्यायला लागेल. सर बोलले एक काम कर, फक्त 1-1.5 तासाचं काम आहे, तेवढं कर ना, तू मोकळा होऊन तू घरी जाऊ शकतो. ह्याला ठीक आहे सर, सांगितलं ठीक आहे. मी ती 12:30-1 वाजेपर्यंत 12:30 गाडी खाली केली. आणि मग माझा जवळचा मित्र होता, तो बोलला की ठीक आहे, तू आता सुनील तुझ्या पप्पाची तब्येत खराब आहे, तू जा, मी थांबतो कंपनीत. असं करून मी 12:30-1 वाजता कंपनीतून निघालो. माझ्या कंपनीत जस्ट थोडं कमीत कमी 25-30 मीटर मी सायकल घेऊन निघाले असताना, त्या टायमा सायकल होतीच होता, गाडी रोडला काय एवढं हे नव्हतं. तर निघाले असताना मला बाजूने वाजलं पूर्ण, थोडं लागलं लाईटला, थोडा पाऊस चालू होता. बाजूने पूर्ण हे होतं, ट्यूबलाईट चालू होतं आणि बाजूला अंधार होता पूर्ण. तर मला कोणतरी असा आवाज येतो, असा करून आवाज आला. तर मी सहसा मग एवढं लक्ष दिलं नाही. परत 2-3 पावलं पुढे गेल्यानंतर परत असा आवाज आला. असा आवाज आल्यानंतर मी साईडला बघितलं, तरी मला कोण दिसलं नाही. तर मला वाटलं असं तसला आवाज असेल, त्यामुळे एवढं लक्ष मी दिलं नाही. अजून थोडं मी 20-25 मीटर गेल्यानंतर परत आवाज आला. आवाज आल्यानंतर मी पाठीमागे वळून बघितलं ना, तर मला काहीच दिसलं नाही. मी परत जस्ट थोडं पुढे बघितलं ना, तर पूर्ण एक नग्न अवस्थेतली लेडीज माझ्या समोर दोन्ही हात पसरून उभी आहे. नंतर ओके. त्याला मी जाऊन ठोकणार, तितक्यात मी थोडं साईडला खड्ड्यामध्ये सायकल बाजूला करून मी पुढे जस्ट थोडं 10 पावलं पुढे गेलं. मी थांबून पाठीमागे बघितलं, ती लेडी तिकडे दिसली नाही. ती लेडी तिकडून गायब झाली. त्या समोर माझे 2 मित्र आले. त्यांनी मला विचारलं की सुनील काय कशाला तू साठी थांबलाय. तर मी सांगितलं असं प्रॉब्लेम झाला, अशी लेडीज होती. तर त्या लोकांनी आजूबाजूला जाऊन चौकशी केली, त्याला तुम्ही कुठलीच लेडीज दिसली नाही. हा एक माझा अनुभव. हो गाइस, ऐसा टाइप से इस टाइप की एक्टिविटीज इधर होते हैं कभी कभी, पर वो ऐसा है कि कुछ कुछ लोगों को ही दिखते हैं, बरोबर है पापा? काही लोकांना दिसतात ना ऍक्टिव्हिटीज. सर्व लोकांना हा, विचार गन टाईप असते, गनच बोलला ना त्याला. ओके, म्हणजे काही लोकांना तशा ऍक्टिव्हिटी दिसतात, म्हणजे सर्वांना दिसत नाही. सो ऍक्टिव्हिटीज होत राहतील, ठीक आहे. जुन्या गोष्टी आहेत, 10-20 वर्षाच्या गोष्टी आहेत. सो तुम्ही हा नजारा पाहू शकतात. देख सकते हो हमने क्या लाया है पापा के मामा के घर से. शोधल्यावर सर्व सापडते. इसको बनाएंगे अभी, इसका भी वीडियो बनाएंगे हम, इसको बनाने का. तो कंडीशन अब बहुत बुरा हो चुका है एकदम, अच्छे से क्लीन करना पड़ेगा. ये चालू तो नहीं होगा, इसके अंदर हम इलेक्ट्रिक बल्ब लगाना पड़ेगा. दोस्तों अब हम जा रहे हैं हाँ बंदारे के पास, जहाँ पे अब अगर आपको पता नहीं होगा तो मैंने स्टार्टिंग में आपको बता दिया था कि बंदारा जब टूटा उसके वजह से गांव में पानी का इशू आ गया. तो वही बंदारा दिखाने आपको जा रहा हूँ जो टूटा हुआ है, जो अब सुनसान जगह बन चुकी है. सो यहाँ पे एक छोटा बंदारा है, नदी थी और वो भी पूरी सूख गई है. ये छोटा बंदारा है, बड़ा बंदारा ऊपर है. तो इधर का व्यू क्या होगा है. और यहाँ पे हमें हरिन मिल गए. सलमान खान को बुलाना पड़ेगा जल्दी से अभी. मला मारायला सलमान खान आएगा, सलमान सर आएंगे. काय म्हणायचंय? हरिन का शिकार. चलो बंदरा देखने जाते हैं. काका आला, ये देखो. तो तुम्ही फायनली पाहू शकतात, याच्यातून पाणी येते. आणि हा आहे आपला बंधारा, जिकडे आपल्याला आता एंट्री घ्यायची आता थोड्या वेळ. सो आपण काय करू आता, डायरेक्ट
काय टॉपवाले काय टॉपवरती जाऊ आणि मगच व्हिडिओ बनवू आता. सो बघू अजून 5 मिनिटं लागतील तिकडे जायला चालत चालत. सो मित्रांनो आम्ही पूर्ण थकून गेलो आहोत आणि आता आपण अर्ध्या पकड जरा व्हिडिओ बनवतो. आपण पोचलेलो आहे टॉपवरती फायनली. खूप थकून गेलो आहे मार. सो हा होता पूर्ण बंधारा. सो हे पूर्ण पाण्याने भरलेलं असायचं आधी. तुम्ही इकडे पाहू शकता किती जास्ती हवा आहे. सो इथे कोणतरी बाईक घेऊन उतरलेला आहे बकऱ्या चारायला. हवा खूपच जास्त आहे इकडे म्हणून आवाज थोडा क्लिअर नाही ना. पप्पा ही काय होती विहीर आहे का? ही काय विहीर आहे ही? हे झाडापर्यंत पाणी असायचं ना इथे. झाडापर्यंत पाणी असायचं आधी. मी खूप वर्ष आधी आलेलो तेव्हा हा बंधारा प्रॉपर होता आणि गेल्या 5-6 वर्ष आधी तुटलेला आहे. सो आम्ही यश वगैरे इकडे बसून काही फोटो काढलेले आधी. सो लोक हे बघा पाहू शकता किती मस्त निसर्ग आहे इकडे. इकडे काचा बॉटल फोडून टाकल्या. हो इकडे खजरो आलेले आहेत आणि हे आहे गाय वगैरे हे आहे ना ते पाणी जुनं आहे ना हे. तुम्ही पाहू शकतात हे सरक हे पाहू शकतात हे पूर्ण पाईपलाईन होती इथे बंधाऱ्यामध्ये आणि या पाईप थ्रू गावामध्ये 24 आवर पाणी असायचं इथे पूर्ण गावामध्ये. सो काही म्हणजे ओलं झालं असेल एखादं त्यामुळे सर्व तुटून गेलं आहे. तर तुम्हाला ती जागा पण दाखवतो. बाकी तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू पूर्ण चिखल होता. आता एकदम हे प्रॉपर मैदानसारखं झालेलं आहे. पेढी आहे पण काय नाही बहीण आहे. सो तुम्ही ही जागा पाहू शकता. एंडिंग आहे इकडे. तो हे अर्ध्या मागे राग हा बघा इथून तिथपर्यंत हा एवढा मोठा बांध तुटलेला आहे. बांधत ना पप्पा हे बघा इथून पूर्ण तुटलेला आहे. विचार करा हे केवढं खोल आहे केवढी हाईट आहे त्याची. एवढा मोठा बांध तुटला आहे. आणि पप्पा काय बोलतील या बांधबद्दल? छोटंसं तुटलं होतं ना हो. काय बोलतील पप्पा या बांधबद्दल? 40 वर्षापूर्वीचा बांध आहे. किती? 40 वर्षापूर्वी. 40 वर्षा आधी हे बांधलेलं होतं ना. जवळजवळ पप्पांचे 45 वर्ष जेव्हा 45 वर्षाला जेव्हा बांधण्यात आलेला. ओके. त्यामुळे लोकांचे असे समज नाही की खेकडेमुळे आणि होलपालमुळे तुटलाच आहे. खेकड्यांमुळे वगैरे थोडा पोकळ झाला असेल तो. मातीचं बांधकाम मातीचं बांधकाम आहे. खेकड्यांमुळे वगैरे असे काही छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तो पोकळ झाला आणि पोकळ झाल्यामुळे हा बांध पूर्ण तुटलेला आहे. तुटल्यामुळे इकडचं अख्खं पाणी हे पूर्ण गावामध्ये वाहून गेलेलं. अबे देख रे विहीर खोले की नाही अभी क्या इसका हाल है. कोसळले का? खोलणार तुटलंय का आखी? तुम्ही पोहायला गेले त्याच्यात? केवढी विहीर आहे? दगड पडले. हो छोटीशीच आहे. पहिले एवढी होती ती डोक्यावर एवढी होती. हां इकडनं एवढी खोलच आहे ना पण तिकडनं ते पाणी असायचं ते कोसळलंय पूर्ण. हे पाईपलाईन बघा पप्पा. हे मोटर बिटर लावलेले त्याला विदाऊट मोटर जायचं पाणी. पाईप असा असायचा असा असा पाणी. ओके हाँ प्रेशर नहीं है तसा. चलो अब हम डायरेक्टली घर पे जाकर ही मिलते. ताहो बग इकडे मम्मी डायरेक्टली अब घर में ही मिलते अभी. अब रिटर्न का व्लॉग नहीं बनाएंगे हम थक गए हैं. फाइनली गाइस शाम हो चुकी है और नाउ अब हम अपने घर पे आ चुके हैं. यहाँ पर थोड़ा फार मस्ती करने के बाद नाउ फाइनली पहुँच चुके हैं अपने घर पर. सो आज हमने बहुत ज़्यादा मस्ती की. सो ऐसे ही सपोर्ट करते रहना. अब हम मिलते हैं कल के लिए व्लॉग में. सो कल हम जाएंगे अपने घर पे. तो चलो बाय बाय.